लाईट म्हणजेच प्रकाश ऊर्जा, रिफ्लेक्शन म्हणजेच परावर्तन. आता आपण या ठिकाणी एक डायग्राम पाहूया की एक मिरर जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे आणि एक प्रकाश किरण ज्यावेळी त्या मिररवरती फॉल होतो म्हणजे पडतो, त्यावेळी तो रे जो आहे तो रिफ्लेक्ट होतो म्हणजे परावर्तित होतो आणि एक डॉटेड लाईन जी आहे ती या ठिकाणी मिररला बरोबर परपेंडिक्युलर किंवा 90 डिग्रीमध्ये या ठिकाणी दाखवलेली आहे आणि त्या नॉर्मलशी केलेला कोन जो आहे त्याला इन्सिडंट रेने त्या नॉर्मलशी केलेला जो काही कोन आहे किंवा अँगल आहे त्याला आपण अँगल ऑफ इन्सिडन्स असं आपण म्हणणार आहोत. आणि परत रिफ्लेक्टेड रेनं त्या नॉर्मलशी केलेला जो काही अँगल आहे त्याला आपण अँगल ऑफ रिफ्लेक्शन असं आपण म्हणतो. When a ray of light falls on a smooth polished surface mirror, it reflects from the surface. This phenomenon is called as reflection. ज्यावेळी एखादा प्रकाश किरण एखाद्या स्मूथ पॉलिश्ड सरफेसवरती किंवा मिररवरती ज्यावेळी तो पडतो तर त्यावेळी तो त्या सरफेसपासून परावर्तित होतो आणि या फिनॉमिननलाच किंवा या प्रक्रियेलाच आपण परावर्तन असं आपण म्हणतो. दिस इज कॉल्ड ॲज द रिफ्लेक्शन. लॉज ऑफ रिफ्लेक्शन. आता आपण पाहूया की परावर्तनाचे नियम म्हणजे काय. तर या ठिकाणी पाहूया की आपण हे दोन्ही अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे दोन्ही अँगल जे आहेत हे या ठिकाणी समान असतात. द इन्सिडंट रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे ऑल लाय इन वन प्लेन. म्हणजेच आपाती किरण, परावर्तित किरण आणि नॉर्मल जे आहेत हे एकाच प्लेनमध्ये असतात. द अँगल ऑफ इन्सिडन्स आय इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि द इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर ऑन द ऑपोजिट साईड ऑफ द नॉर्मल. म्हणजेच इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे हे नॉर्मलच्या अगदी विरुद्ध दिशेला असतात. आता आपण पाहूया की रिफ्रॅक्शन म्हणजे काय. रिफ्रॅक्शनलाच आपण म्हणतो अपवर्तन. आता या डायग्राममध्ये दोन मटेरियल मीडियम या ठिकाणी दाखवलेले आहेत. एक आहे वॉटर आणि एक आहे एअर. आणि प्रकाश किरण जो आहे तो सर्वप्रथम एअर मीडियममधून ज्यावेळी वॉटरच्या सरफेसवरती फॉल होतो किंवा पडतो तर त्यावेळी तो प्रकाश किरण जो आहे तो त्या पाण्यामध्ये किंवा दुसऱ्या पदार्थामध्ये तो एंटर होतो आणि तो जो रे जो आहे तो इन्सिडंट रे त्याच्यानंतर तो जो अपवर्तित जो काही किरण आहे त्यालाच आपण म्हणणार आहोत रिफ्रॅक्टेड रे. आणि त्या इन्सिडंट रेनं नॉर्मलशी केलेला जो काही अँगल जो आहे त्याला आपण म्हणणार आहोत अँगल ऑफ इन्सिडन्स. इट इज डिनोटेड बाय थिटा आय और सिम्पली आय. तो अँगल जो आहे तो आय या लेटरने आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करूया. आणि दुसरा जो रे जो आहे अपवर्तित रे किंवा त्याला आपण रिफ्रॅक्टेड रे असं आपण म्हणतो. त्यानं त्या नॉर्मलशी केलेला जो काही अँगल आहे तो आहे थिटा एक्स किंवा थिटा आर किंवा त्याला आपण स्मॉल आरने दाखवूया. व्हेन अ रे ऑफ लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनॉदर मीडियम इट बेंड्स ॲट द बाँड्री. बाँड्री म्हणजे काय की एअर आणि वॉटर या दोन पदार्थांना एक ती बाँड्री जी आहे किंवा हे दोन पदार्थ ज्याच्यामुळे सेपरेट होतात त्याला आपण बाँड्री असं आपण म्हणणार आहोत. वेन अ रे ऑफ लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम इट बेंड्स ॲट द बाँड्री. तो त्या बाँड्रीवरती बेंड होतो. बेंडिंग ऑफ लाईट वेन इट पासेस फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्शन. म्हणजे तो जो प्रकाश किरण जो आहे तो एका मटेरियल मीडियममधून दुसऱ्या मटेरियल मीडियममध्ये जात असताना तो प्रकाश किरण जो आहे तो बेंड होतो. आणि सो दिस इज बिकॉज ऑफ द रिफ्रॅक्शन. Snell's law of refraction. The incident ray, refracted ray and the normal.
टू द सरफेस ऑफ सेपरेशन ऑफ टू मीडिया लाय इन वन प्लेन. हे तिन्ही म्हणजे इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल हे एका प्लेनमध्ये असतात. स्नेल्स लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. आता स्नेल या शास्त्रज्ञानं मांडलेलं जे काही स्टेटमेंट आहे ते आपण पाहूया. फॉर एनी टू मीडिया म्हणजे कोणतेही दोन हे माध्यम असतील तर बघा, द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज कॉन्स्टंट. द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज कॉन्स्टंट. म्हणजेच जो काही अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे तो आपण आय या लेटरने दाखवलेला आहे, त्याचा आपण साईन घेतला तर आपल्याला मिळेल साईन आय. आणि दुसरा जो आहे तो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन तो आपण आर या लेटरने दाखवूया. आणि त्याचा जर समजा आपण साईन घेतला तर आपल्याला मिळेल साईन आर. आणि या दोन्हींचा भागाकार साईन आय डिवायडेड बाय साईन आर हा काय असतो, कॉन्स्टंट असतो. सो दॅट इज साईन आय डिवायडेड बाय साईन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट. and this constant is called as the refractive index of the material medium. आणि त्या कॉन्स्टंटलाच आपल्याला काय म्हणायचं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणायचं आहे. आणि तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू या लेटरने किंवा तो कॉन्स्टंट जो आहे तो म्यू या लेटरने आपल्याला दाखवायचा आहे. म्यू इज इक्वल टू साइन आय डिवायडेड बाय साइन आर, वेअर म्यू इज इक्वल टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इट हॅज नो युनिट. आता दोन्हीही आय आणि आर दोन्हीसुद्धा हे अँगल आहेत आणि त्यामुळं भागाकार असल्यामुळं त्यांचं जे युनिट जे आहे ते या ठिकाणी कॅन्सल होतं आणि आपल्याला या ठिकाणी फक्त एकच फॅक्टर किंवा एकच आपल्याला अंक जो आहे तो या ठिकाणी मिळतो किंवा फ्रॅक्शनमध्ये सुद्धा तो अंक जो काय आहे तो मिळतो. म्हणजेच काय, म्यू हा सिम्पली फक्त नंबर आहे आणि म्हणून तो काय असतो, कॉन्स्टंट असतो. आता वेगवेगळ्या पदार्थांचे आपण हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस जे आहेत ते आपण पाहूया. व्हॅक्यूमसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो 1. एअरसाठी व्हॅक्यूम म्हणजे काय तर निर्वात पोकळी, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो 1 असतो. हवेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो 1.00029 म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 1. वॉटर ॲट 20 डिग्री सेल्सिअस, पाण्याचा अपवर्तनांक जो आहे तो 20 डिग्री सेल्सिअसला 1.33 असतो. ॲसिटोन किंवा इथाईल अल्कोहोल हे केमिकल्स आहेत, यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो 1.36. शुगर सोल्युशन 30% म्हणजे एखाद्या शुद्ध पाण्यामध्ये जर समजा आपण फक्त 30% शुगर जर ॲड केली तर त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला मिळतो 1.38. फ्यूज्ड क्वार्ट्ज त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.46. डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 2.43. आता आपण पाहूया की हीट एनर्जी म्हणजे काय, उष्णता ऊर्जा. हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. उष्णता ही एक ऊर्जा आहे विच फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर ॲज ए रिझल्ट ऑफ टेम्परेचर डिफरन्स बिटवीन देम. उष्णता ही जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहते आणि आपल्याला त्या ठिकाणचे दोन्ही हायर टेम्परेचर आणि लोअर टेम्परेचर या ठिकाणचं जे काही टेम्परेचर्स जर समजा आपण विचारात घेतली तर दोन्ही पॉईंट किंवा दोन्ही टोकांच्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स म्हणजेच तापमानामध्ये एक प्रकारची तफावत असते आणि त्यामुळं ही उष्णता ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीही वाहते. आता टेम्परेचर म्हणजे काय हे पाहूया. टेम्परेचर म्हणजेच काय, तापमान. टेम्परेचर इज मेजर ऑफ सेन्सेशन ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ ए बॉडी. टेम्परेचर इज मेजर ऑफ सेन्सेशन ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ ए बॉडी. म्हणजे तापमान म्हणजे काय की आपल्याला एक प्रकारची वस्तू गरम आहे अथवा थंड आहे याची जाणीव होते आणि ते आपण सेन्स करतो, त्यालाच आपण तापमान असं आपण म्हणतो. व्हेन हीट इज सप्लाइड टू अ बॉडी इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस. ज्यावेळी एखाद्या पदार्थाला उष्णता दिली असता त्याचं तापमान वाढतं
आणि ते तापमान आपण थर्मामीटरच्या सहाय्याने आपण मोजतो. सो इट इज मेजर्ड बाय थर्मामीटर अँड SI युनिट ऑफ टेम्परेचर इज डिग्री केल्विन. त्या ठिकाणी एक डायग्रॅम दिलेली आहे की एक सिंपल डायग्रॅम या ठिकाणी दिलेली आहे. एक पॉट जे आहे ते आपण या फायरवरती धरलेलं आहे आणि उष्णता ऊर्जा जी आहे ही कशी ट्रान्सफर होते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळी आपण एखाद्या वस्तूला आपण बर्न करतो किंवा अग्नी आपण देतो, त्यावेळी काय होतं आहे की त्याच्यामधून जे काही उत्सर्जन, उष्णतेचं वहन जे आहे हे जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे हे होतं आणि त्या ठिकाणी वरती आपण या ठिकाणी एक पॉट धरलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पाणी जे आहे ते भरलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये जे काही पाण्याचे जे काही अणू असणार आहेत त्यांची हालचाल होते आणि उष्णता ऊर्जा जी आहे ही जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे ही वाहिली जाते. तसंच ते पॉटचं जे काही मटेरियल असणार आहे ते स्टील असेल किंवा ॲल्युमिनियम असेल आणि ते मेटल आहे आणि मेटलमध्ये सुद्धा ही उष्णता ऊर्जा जी आहे ही जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहिली जाते. आता या ठिकाणी आपण पाहूया की एक्स जो आहे, एक्स या ठिकाणी या डायग्राममध्ये दाखवलेला आहे. ते म्हणजे काय की उष्णता ऊर्जा जी आहे ही जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहून नेली जाते. इन केस ऑफ द सॉलिड्स, उष्णतेचं वहन होत असताना कणांची जी काही असणार आहे त्याच्यामध्ये जे काही कण असणार आहेत त्या स्थायू पदार्थामध्ये, त्या स्थायू पदार्थांची हालचाल जी आहे ती होत नाही. आणि या ठिकाणी एक झेड या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं आहे की ते हँडल जे आहे ते एबोनाईट म्हणजेच बॅड कंडक्टर ऑफ हीटचं त्या ठिकाणी बसवलेलं असतं, जेणेकरून आपण हाताने धरलेलं असताना आपल्याला ती वस्तू भाजणार नाही. आणि ज्यावेळी स्थायू पदार्थांच्यामधून उष्णतेचं वहन होत असतं त्यालाच आपण उष्णतेचं वहन म्हणजेच कंडक्शन असं आपण म्हणतो. W या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं आहे म्हणजे दाखवलेलं आहे की हवेच्या बाबतीत किंवा पाण्याच्या किंवा लिक्विडच्या बाबतीत उष्णतेचं वहन जे आहे ते जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे होत असतं आणि त्या मटेरियल मीडियममध्ये ही अणूंची किंवा त्या कणांची जी आहे ती हालचाल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असते आणि हालचाल होत असताना हे कण किंवा हे पार्टिकल जे आहेत हे आपल्याकडील उष्णता जी आहे ही दुसऱ्या कणांना देत असतात आणि त्यालाच आपण अधिसरण असं आपण म्हणतो किंवा त्याला आपण कन्व्हेक्शन असं आपण म्हणतो. आणि झेड म्हणजे वाय म्हणजे काय, तर तो पदार्थ किंवा एक ठराविक उंचीवरती आपण धरलेला आहे. म्हणजेच काय की उष्णता ऊर्जा जी आहे ही उत्सर्जनामुळे या ठिकाणी मिळतेच, त्याला आपण रॅडिएशन असं आपण म्हणतो की त्याच्यामधून जे काही उष्णता ऊर्जा जी आहे ही जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहिली जाते आणि त्याच्यामध्ये कुठलेही मटेरियल मीडियम या ठिकाणी किंवा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण तो पदार्थ धरलेला नसतानासुद्धा, एका विशिष्ट उंचीवर ते धरलेला असतानासुद्धा ही उष्णता ऊर्जा जी आहे ही ट्रान्सफर होते. त्यालाच आपण उष्णतेचं उत्सर्जन होतं असं आपण म्हणतो. सो दिस इज कॉल्ड ॲज द मोड्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीट. म्हणजे या उष्णता वहन ह्या तीनही प्रकारे वाहून नेली जाते. एक म्हणजे कंडक्शन, दुसरं म्हणजे कन्व्हेक्शन आणि तिसरं म्हणजे radiation. So in that diagram here X represents the conduction phenomenon through the handle, W represents the convection phenomenon through the liquid molecules, Y represents the radiation phenomena from hot surface or hot source like gas burner, Z represents handle made of ebonite is bad conductor of heat. Heat is the form of energy. उष्णता ही एक ऊर्जा आहे अँड देर आर 3 मोड्स ऑफ ट्रान्समिशन ऑफ हीट. आणि उष्णता ट्रान्सफॉर्म होण्याचं किंवा उष्णता वाहून नेण्याचे हे 3 मार्ग आहेत. एक म्हणजे पाहूया आपण कंडक्शन, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी
फ्रॉम ए पार्ट ऑफ बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू अ लोअर टेम्परेचर विदाउट बॉडीली मूवमेंट ऑफ द पार्टिकल्स. कंडक्शन टेक्स प्लेस इन केस ऑफ सॉलिड्स. कंडक्शनलाच आपण मराठीमध्ये वहन असं आपण म्हणतो. उष्णता ऊर्जा ही जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहून नेली जाते आणि ही उष्णता ऊर्जा वाहून नेत असताना त्याच्यामध्ये जे काही कण असणार आहे त्या स्थायूमध्ये किंवा त्या मटेरियल मीडियममध्ये जे काही कण असणार आहे त्या कणांची हालचाल जी आहे ती होत नाही. सो द हीट एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर विदाउट बॉडीली मूवमेंट ऑफ द पार्टिकल्स. दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज द कंडक्शन अँड द कंडक्शन टेक्स प्लेस इन केस ऑफ सॉलिड्स ओनली. म्हणजेच उष्णतेचं वहन जे आहे हे फक्त स्थायू पदार्थांच्या मधून होतं. ज्या पद्धतीनं आपण दैनंदिन जीवनामध्ये बरेच एक्झाम्पल्स आपण पाहतो की घरी भाकरी बनवताना आपण जो तवा वापरतो, तवा वापरत असताना आपण काय करतो की चुलीमध्ये आपण जाळ लावतो आणि जाळ लावल्यानंतर उष्णता ऊर्जा जी आहे ती जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे, म्हणजे सुरुवातीला त्या तव्याचं तापमान हे कमी असतं आणि नंतर तवा जो आहे तो गरम होतो आणि आपण तो तवा जो आहे तो भाकरी भाजण्यासाठी आपण वापरतो. आणि असे बरेचसे एक्झाम्पल्स तुम्हाला पाहायला मिळतील की जर घरी तुमच्या प्रेशर कुकर असेल तर प्रेशर कुकरचं हँडलसुद्धा फायबरचं किंवा इबोनाईटचं ते बनवलेलं असतं, जेणेकरून आपल्याला कंडक्शन फेनॉमेना म्हणजेच काय की त्या पदार्थांमधून उष्णता ऊर्जा ही जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहून नेल्यामुळं त्या ठिकाणचं तापमान जे आहे ते जास्त असणार आहे, म्हणजेच त्या ठिकाणी उष्णता ऊर्जा असणार आहे. ज्यावेळी आपण डायरेक्टली त्या वस्तूला आपण हात लावतो त्यावेळी त्या वस्तूकडून आपल्याला चटका बसण्याची शक्यता असते. तर हे टाळण्यासाठी त्या प्रेशर कुकरचं हँडल जे आहे ते एबोनाईटचं बनवलेलं असतं. असे बरेचसे एक्झाम्पल्स आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये पाहायला मिळतील. कन्व्हेक्शन म्हणजेच अधिसरण, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर विथ बॉडीली मूवमेंट ऑफ पार्टिकल्स. उष्णता ऊर्जा ही जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहून नेत असताना त्या वस्तूमध्ये जे काही कण असणार आहेत किंवा जे काही पार्टिकल्स जे काही असणार आहेत त्यांची हालचाल जी आहे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होते आणि त्यामुळे उष्णता ऊर्जा जी आहे ती वाहून नेली जाते. आणि हा जो दुसरा मोड आहे हीट ट्रान्सफर होण्याचा त्यालाच आपण म्हणणार आहोत कन्व्हेक्शन किंवा त्याला आपण मराठीमध्ये अधिसरण असं आपण म्हणतो. सो द कंडक्शन इज टेक्स प्लेस इन केस ऑफ लिक्विड्स अँड गॅसेस. आता आपण बरेच एक्झाम्पल कन्व्हेक्शनच्या बाबतीत आपण पाहतो की आपल्या घरी विंडोज असतात, खिडक्या किंवा दारे असतात किंवा आपण घरी फॅन वापरतो. तर हे कशासाठी, तर त्या घरामध्ये जे काही टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर मेंटेन किंवा स्थिर राहण्यासाठी आपण काय करतो की हे व्हेंटिलेशन राहण्यासाठी किंवा हवा खेळती राहण्यासाठी आपण हे विंडोज डोअर्स किंवा हे फॅन्स जे आहे ते आपण वापरतो. त्याच्यानंतर आपण एखाद्या बिकरमध्ये ज्यावेळी आपण पाणी गरम करतो त्यावेळी गरम करत असताना उष्णता जी आहे ती जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहिली जाते आणि सुरुवातीला जे काही तळाचे जे काही त्या बिकरमध्ये जे काही तळाला जे काही कण असणार आहेत पाण्याचे तर ते सर्वप्रथम गरम होतात आणि गरम झाल्यामुळं त्यांची घनता जी आहे ती कमी होते आणि ती टॉपमोस्ट सरफेसवरती किंवा पाण्याच्या वरच्या सरफेसला पृष्ठभागावरती जाण्याचा प्रयत्न करतात आणि अशा प्रकारे ते उष्णता आजूबाजूच्या कणांनासुद्धा ते उष्णता हे देतात आणि या प्रक्रियेलाच आपण अधिसरण असं आपण म्हणतो. रेडिएशन म्हणजेच काय, उत्सर्जन, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर विदाउट नेसेसिटी ऑफ इंटरवेनिंग मीडियम. इंटरवेनिंग मीडियम म्हणजे काय की आतमध्ये शिरकाव करणे किंवा त्या मटेरियल मीडियममध्ये शिरकाव करणे त्यालाच आपण इंटरवेनिंग मीडियम असं आपण म्हणतो. की उष्णता ऊर्जा ही
ट्रान्सफर होत असताना, जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे उष्णता ऊर्जा ट्रान्सफर होत असताना मटेरियल मीडियमची आवश्यकता नसते. विदाऊट नेसेसिटी ऑफ इंटरव्हेनिंग मीडियम. त्या आत ती जी काही उष्णता ऊर्जा जी आहे ती आतमध्ये शिरकाव करण्यासाठी कुठल्याही मटेरियल मीडियमची आवश्यकता नसते आणि म्हणूनच त्याला आपण त्या तिसऱ्या मोडलाच आपण म्हणणार आहोत रेडिएशन किंवा उत्सर्जनाचं आपण म्हणणार आहोत. रेडिएशन टेक्स प्लेस इन केस ऑफ विदाऊट नेसेसिटी ऑफ इंटरव्हेनिंग मीडियम. तर उत्सर्जन होत असताना कुठल्याही इंटरव्हेनिंग मीडियमची आवश्यकता नसते. जसं की आपण एक उदाहरण या ठिकाणी विचारात घेऊया की सूर्य आपल्यापासून बऱ्याच अंतरावरती आहे आणि फक्त हवा जी आहे ती पृथ्वीच्या सरफेसवरतीच हवा आहे आणि तरीसुद्धा बऱ्याच अंतरावरती सूर्य असल्यामुळं सूर्याकडूनची जी काही उष्णता जी आहे ती आपल्याला मिळते आणि ही उष्णता जी आहे ती जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहिली जाते आणि कुठलंही मटेरियल मीडियम नसताना तरीसुद्धा ही उष्णता जी आहे ती वाहून नेली जाते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. आणि म्हणूनच या तीनही मार्गांचं जर समजा आपण या ठिकाणी कंपॅरिझन केलं तर आपल्याला रेडिएशन जो आहे तो फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी आपण असं त्याला म्हणू शकतो. तर या तिन्हीमध्ये जो फास्टेस्ट म्हणजे सगळ्यात जास्त उष्णता ऊर्जा ही अगदी जलद गतीने वाहून नेण्याचा जो काही एक मोड आहे तो म्हणजेच आहे रेडिएशन, की जेणेकरून त्या ठिकाणी मटेरियल मीडियम अस्तित्वातच नसेल तरीसुद्धा ही उष्णता ऊर्जा जी आहे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेली जाते. तर हे एक तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल सांगितलं की सूर्यापासून जी उष्णता ऊर्जा जी आहे ती आपल्याला मिळते ही उत्सर्जनामुळे. दुसरं एक एक्झाम्पल आपण पाहतो की सकाळी आपण चहा पितो किंवा दूध पितो त्यावेळी आपण ते गरम करतो आणि गरम केल्यानंतर 5 किंवा 10 मिनटांनी आपण पाहतो तर ते हळूहळू त्या ठिकाणचं तापमान जे आहे ते कमी झालेलं असतं. म्हणजेच काय की त्याच्याभोवती त्या कपभोवती जे काही हवेचे मॉलिक्युल्स जे काही असणार आहेत हे उष्णता ऊर्जा जे आहेत हे शोषून घेतात म्हणजेच काय ही जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे ही उष्णता ऊर्जा ही उत्सर्जनामुळे वाहून नेली जाते आणि हळूहळू त्या ठिकाणचं टेम्परेचर जे आहे ते कमी होतं. तर हेच या ठिकाणी आपण पाहूया की कंडक्शन आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे की उष्णता ऊर्जा जी आहे ही नेहमी जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहून नेली जाते आणि कंडक्शनच्या बाबतीत कणांची हालचाल उष्णता वाहून नेण्यासाठी कणांची हालचाल ही होत नाही. कंडक्शन जे आहे ते स्थायू पदार्थांच्या मध्ये होतं. कन्व्हेक्शन उष्णता ऊर्जा जी आहे ती जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहून नेली जाते आणि उष्णतेचं वहन होत असताना कणांची हालचाल जी आहे ती होते आणि त्या कणांच्या मार्फत ही उष्णता ऊर्जा ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेली जाते. कंडक्शन टेक्स प्लेस इन केस ऑफ लिक्विड्स अँड गॅसेस. रेडिएशन उत्सर्जन हीट energy is flows from higher temperature to lower temperature and there is no material medium required or without necessity of material medium the heat energy flows from higher temperature to the lower temperature. This is called as this phenomenon is called as the radiation. Assignment number 6. Question number 1. Define energy. एनर्जी ची व्याख्या लिहायची आहे आपल्याला. राईट डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. ऊर्जेची विविध रूपं लिहायची आहेत. क्वेश्चन नंबर 2. स्टेट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ऊर्जा अक्षयतेचा नियम आपल्याला लिहायचा आहे. राईट SI अँड CGS युनिट ऑफ एनर्जी. ऊर्जेचं SI एकक आणि CGS एकक लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 3. डिफाईन रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. परावर्तन आणि अपवर्तन ची व्याख्या लिहायची आहे. क्वेश्चन नंबर 4. स्टेट स्नेल्स लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. स्नेल या शास्त्रज्ञाचा नियम अपवर्तनाचा नियम लिहायचा आहे. लिस्ट द रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ डिफरंट मटेरियल्स.
वेगवेगळे मटेरियल्स जे काय असणार आहेत, म्हणजे जे काही एअर असेल, व्हॅक्यूम असेल, इथाईल अल्कोहोल असेल किंवा डायमंड असेल, वॉटर असेल, तर याचं आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस जे आहेत ते लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 5, डिफाईन 1 कंडक्शन, 2 कन्व्हेक्शन, 3 रॅडिएशन. कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रॅडिएशन ह्या तिन्हींची डेफिनेशन लिहायची आहे. थँक्यू.